सगळ्यांना नमस्कार. रामकृष्ण हरी. आपण सर्वजण माझ्या सहकारीने, कुणी माझी मैत्रीण आहे, कुणी माझी बहीण आहे, कुणी माझी आत्या आहे, कुणी माझी मावशी आहे, कुणी माझी सासू आहे, तर कुणी माझे जावा आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण सर्वजण आज रात्री 10 वाजता आचारसंहिता लागणार आहे आणि आपल्या प्रचाराची सांगता आज होणार आहे. खरं तर उद्या कसं करमेन हीच चर्चा आपली मागासपर्यंत सुरू होती. रक्षाबंधनच्या आधीपासून आपण सर्वजण प्रचार करताय. आपल्या रेटवडी वाबगाव गटातील 24 गावे आम्ही सर्वांनी मिळून पिंजून काढली आहे. प्रत्येक घरातली माता माऊली आपल्या सगळ्यांना एकमेकींना ओळखते किंवा आपण जरी घराच्या बाहेर गेलो तरी आवर्जून सांगतोय इथली आजी आपल्याला मागच्या वेळेस हे बोलली होती. इतक्या छान गाठीभेटी होऊन ओळखी होऊन आपलं एक आपुलकीचं प्रेमाचं नातं आपल्या रेटवडी वाबगाव गटातील 24 गावातील प्रत्येक माता माऊलीसोबत प्रत्येक मतदारासोबत तयार झालं आहे. आणि आज या प्रचाराची कुठेतरी सांगता होती. परवा 7 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे. आपण सर्वच माझ्या रेटवडी वाबगाव गटातील मतदारांना आपण सर्वांनी मिळून आवाहन केलं आहे की जर खरंच आपला रेटवडी वाबगाव गट सुधारायचा असेल, अनेक समस्या आहेत ज्या जाणून घ्यायच्या असतील, तर नक्कीच एक सक्षम नेतृत्व आपल्या जिल्हा परिषदेमध्ये जाणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या ज्या काही आपण जो वचननामा प्रसिद्ध केला होता तो सर्वांपर्यंत पोहोचवला. आपण जी काही कामं केली होती ती सर्वांपर्यंत पोहोचवली. आणि हे पोहोचवत असताना तुम्ही सर्वच उपस्थित सर्वांनी, माझ्या घरच्यांनी आणि तुम्ही सर्वच जणांनी कधी हा विचार केला नाही की आता 8 वाजले तर घरची कामं सोडून कशी प्रचाराला जाऊ. सगळ्यांनी घरातील सगळ्या कामांना झोकून दिलं, सगळी कामे मागे ठेवली आणि फक्त प्रचारासाठी तुम्ही उपस्थित सर्वच माता माऊलींनी झोकून दिलं. आणि आज त्याची प्रचिती आपल्याला येताना दिसते की मी सुद्धा, तुम्ही एका गावात असाल, मी दुसऱ्या गावात असेल, परंतु सगळे सांगतात की तुझ्या खरपुडी गावातील तुझी सासूबाई आली होती, तुझी जाऊबाई आली होती, कुणी म्हणेल भांबूरवाडच्या तुझ्या मैत्रिणी आल्या होत्या, थिटेवाडच्या तुझ्या मैत्रिणी आल्या होत्या, आम्हाला तुझ्या संबंधी माहिती सांगत होत्या. एक छान कुठेतरी आपलं सगळ्यांचंच नातं मतदारांसोबत तयार झालं आहे. सगळ्यांच्या तोंडून आपल्या प्रचाराचं जे काही कौतुक आहे ते ऐकायला भेटते आणि खरंच खूप छान वाटतं. हे सगळं आपल्या कष्टाचं फळ आहे. कुठेतरी 6 ते 7 महिने झालं आपण सगळं काही मागे टाकून आपल्या मतदारांपर्यंत पोहोचतोय, कारण आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला सक्षम नेतृत्व द्यायचं आहे. यासाठी धडपडणाऱ्या तुम्ही सगळ्याजणी आहात. तुमच्या सगळ्यांचं मी परत एकदा मनापासून आभार व्यक्त करते. आता येत्या 7 तारखेला निवडणुका आहेत. त्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांना माहिती तर दिलेलीच आहे. मी जेव्हा गावांमध्ये जात होते तेव्हा अनेक समस्या जाणून घेतल्या. खरं तर गाव पातळीवर अनेक जणांनी ग्रामपंचायतचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ असेल, प्रत्येकाच्या पातळीवर प्रत्येकाने प्रत्येक गावाचा विकास खरंच खूप छान केला आहे. आणि काही गावांमध्ये गेले, प्रत्येक गावामध्ये थोड्याफार समस्या असतात. त्या समस्या मी जाणून घेतल्या. त्याबद्दल काही बाईट मी दिलं की ह्या समस्या प्रथमतः मला सोडवायचं आहे, कारण माझं उद्दिष्टही तसंच होतं. गावाचा विकास गावाच्या लोकांनी खरंच छान केला आहे. कुठेतरी काहीतरी समस्या राहतात, त्या समस्या सोडवण्याकडे पहिला कल द्यावा. तो वेळ आपला निवडून आल्यानंतर वायाला जाऊ नये या उद्दिष्टाने ह्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यासंबंधी बाईट देऊन त्या सर्वांपर्यंत पोहोचवल्यासुद्धा. अगदी आपल्या होलेवाडीचे सुद्धा समस्या जाणून घेतल्या. तेथील सरपंचताई असेल, उपसरपंच असेल, सर्वच त्यांनी होलेवाडी गावाचा खूप छान विकास केला आहे. अगदी मळवाईचं मंदिर आपल्या तालुक्यातील खूप असं भव्य दिव्य मंदिर बांधलं आहे. कॉन्क्रिटीकरण असेल, रस्ते असेल, खूप छान आहे. अनेक सुविधा आहेत. आणि मी जेव्हा समस्या जाणून घेत होते तेथील नागरिकांनी सांगितलं, जेव्हा मी गावात गेले तेव्हा आरोग्य केंद्राचं काम सुरू होतं, ते काम पूर्ण झालेलं नव्हतं. तेथील नागरिकांनी एवढीच मागणी केली की ताई, या आरोग्य केंद्राचं काम आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. इथं लवकरात लवकर डॉक्टर आणायचे, ते आशा सेविका उपलब्ध करायच्या, ते जेणेकरून ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून दळणवळणाची सुविधा जर होलेवाडीमध्ये झाली तर ते आरोग्य केंद्र नक्कीच प्रशस्त होईल आणि अनेक आपल्या भागातील रुग्णांना तेथे उपचार मिळतील. या उद्देशातून ते आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करायचं आहे, अशा पद्धतीच्या भावना मी होलेवाडीमध्ये व्यक्त केल्या. आणि तेथील नागरिकांचा सुद्धा मला छान त्यासाठी प्रतिसाद मिळाला आहे. प्रत्येक गावातील, होलेवाडी नाहीच तर प्रत्येक गावातील नागरिकांचा मला ह्यासाठी खरंच खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आपला निवडणुकीचा प्रचार अगदी सगळेच जण सांगतात. आतासुद्धा सचिनदादावरती होते, सगळे सांगत होते की फक्त रेटवडी वाबगाव गटामध्ये आपल्या प्रचाराचं कौतुक नाही आहे, तर आपल्या प्रचाराचं कौतुक पूर्ण खेड तालुक्यामध्ये झालं आहे. की खरंच छान प्रकारे प्रचार
दीप्तीप्रसाद भोगाडे यांचा आहे आणि आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे तिन्ही उमेदवार रेटवडी पंचायत समिती गणाचे उमेदवार आपल्या रेटवडे गावाचे सुपुत्र दिलीपदादा डुबे असतील आणि वाबगाव पंचायत समितीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली हनुमंत ढेरंगे असतील. तिन्ही उमेदवारांचा तुमचा प्रचार दौरा खूप चांगल्या प्रकारे संपन्न होतोय. अशा भावना तालुक्यातून अनेक स्तरावरून आमच्यापर्यंत पोहोचल्या, तुमच्यापर्यंतही सगळ्या पोहोचल्याच आहात. खरं तर प्रचार करताना अनेक अडीअडचणीसुद्धा येतात. सगळ्या महिला सांगायच्या की ताई आत्ता ह्या उमेदवाराची गाडी आम्हाला पास झाली किंवा आमची गाडी त्यांनी पुढे सरकूनच दिली नाही किंवा अगदी मलासुद्धा हा प्रत्यय आला जेव्हा टाकळकरवाडीमध्ये मी होते वाबगावच्या, तेव्हा अगदी समोरून दुसरा उमेदवार आला, आमची गाडीसुद्धा त्या ठिकाणी निघून देत नव्हते. परंतु जेव्हा निवडणूक लढवायची ठरली तेव्हाच आपण सगळ्यांनी मनाशी एक गाठ बांधून ठेवली होती. आपण सगळ्यांनी आधी मिटिंग घेतली होती की या निवडणुकीला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही. माझे आजे सासरे स्वर्गीय सोपानराव भाऊसाहेब भोगाडे यांची शिकवण गाठीशी बांधून ही निवडणूक लढवायची. कुणीही कितीही पुढून आपल्याला त्रास दिला तरी त्या त्रासाला कधीही आपण आपल्या मनाशी बांधून घ्यायचं नाही किंवा उलट उत्तर कुणाला द्यायचं नाही. जो त्रास आपल्याला झाला आपण सगळ्यांनी सहन केला. अगदी मी परवा कोपरा सभेच्या निमित्ताने एका गावामध्ये होते. अनेक 100-150 महिला त्या ठिकाणी जमा झालेल्या होत्या. परंतु विरोधी उमेदवाराने अचानक काही 7-8 तरुण त्या ठिकाणी पाठवले. मोठ्याने बोलून ते सभेमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत होते. आपला जो काही प्रचार सुरू आहे त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न समोरचेच लोक करत होते. परंतु आपण केवळ त्याकडे दुर्लक्ष दिलं म्हणून आपण आत्तापर्यंत या स्तरावर येऊन पोहोचलोय. जर त्या गोष्टींकडे लक्ष दिलं असतं तर नक्कीच काहीतरी घडू शकलं असतं. परंतु आपल्याला ते कधीच घडू द्यायचं नव्हतं. सर्वांनी त्यांचं कुटुंब सर्वांनीच तुमचं कुटुंब आणि मी स्वतः गेले 4 ते 5 महिने झालं माझ्या घरातला प्रत्येक माणूस सकाळी 7 ते 7:30 वाजता बाहेर पडतोय, रात्री 12-1ला बाहेर घरी येतोय. मी स्वतःसुद्धा आज मी प्रचाराची सांगतेच्या निमित्ताने तुम्हाला जमा केलं आहे म्हणून आज माझा आरुष मला भेटला आहे. खरं तर घरातून बाहेर निघते तेव्हा तो झोपलेला असतो आणि जेव्हा घरात येते तेव्हाही तो झोपलेला असतो. एवढा त्याचा आणि माझं सगळ्यांनीच खूप छान प्रयत्न केले. ते राहिलेत फक्त 2 दिवस. आपल्याला तर आता आचारसंहिता लागल्यामुळे उद्या कुणालाही प्रचार करता येणार नाही आहे. परंतु आपण फोनद्वारे नक्कीच आपल्या नातेवाईकांना कळवू शकतो की आपल्या भागाला देखील एक सक्षम नेतृत्व मिळणं गरजेचं आहे. कारण नेहमी मतदार म्हणून मी माझ्या स्वतःच्या मनाला इथून मागे प्रश्न विचारला आहे. जेव्हा 5 वर्षांपूर्वी लग्न करून इथे आले, खरंच आपल्या रेटवडी वाबगाव गटामध्ये खूप साऱ्या समस्या होत्या आणि या समस्या सोडवण्यासाठी हे सगळं उभं केलेलं नेतृत्व आहे, हा सगळा उभा केलेला घाट आहे. फक्त आपलं गाव, माझे सासरे खरपुडीचे सरपंच, आपले सगळ्यांचेच भाऊ, कुणाचे धीर, कुणाचे मेहुणे यांनी आपल्या खरपुडी गावाचा विकास कसा केला आहे हे गेले 4 वर्षांमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे. आणि म्हणूनच माझ्या ह्या प्रचार दौऱ्यामध्ये माझं गाव 90 ते 95% गाव मी अभिमानाने सांगते माझ्या रोजच्या प्रचार दौऱ्यामध्ये सहभागी आहे. प्रत्येक वाडी वस्तीवरील प्रत्येक घरातील मनुष्य, अगदी सकाळी काही पाहुणे आले, इथं उभं राहायला सुद्धा जागा नव्हती, एवढी गर्दी होती. अख्खा गाव माझ्या घरासमोर सकाळी येतोय, ताई आपल्याला कुठं जायचंय, भाऊ आपल्याला आज कुठं जायचंय, आपल्याला आज कुणाला भेटायचंय, हे सर्व ती माझ्या गावातील माझे गावकरी विचारून प्रचार करत होते. आपुलकीने आम्ही आज कुणाला भेटलं पाहिजे, कारण आपल्याला आपलं खरपुडी गाव जसं तुम्ही सुधरवले तसं आपल्या 24 गाव आहे, प्रत्येक गाव आपल्याला सुधरवायचं आहे, प्रत्येक गावाचा विकास आपल्याला करायचा आहे. ह्या दृष्टिकोनातून हा सुरू झालेला प्रवास आहे आणि मी खरंच मनापासून माझ्या खरपुडी गावाचे पहिल्यांदा ऋण व्यक्त करते, आभार व्यक्त करते की पहिल्यांदा माझ्या पाठीशी उभं राहिलेलं कोणतं 24 गावातील गाव असेल तर ते माझं स्वतःचं खरपुडी गाव आहे. अनेक रॅली आपण काढल्या, अनेक प्रचार दौरे आपण मोठे काढले, खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मला माझ्या स्वतःच्या खरपुडी गावाकडून मिळाले. त्यामुळे मला खरपुडी गावाचा प्रचंड मनापासून स्वार्थ असा अभिमान आहे. राहिला प्रश्न बाकीच्या विकास कामांचा, तर वचननामा आपण सर्वांनीच प्रत्येक कुटुंबापर्यंत नेऊन पोहोचवला आहे. त्या वचननाम्यामध्ये आपण प्रत्येक गावासाठी काय कामं करणार आणि विकास कामं करून कसं आपलं गाव सुधारवणार,
कसं पुढील गाव सुधारणार हे त्या वचननाम्यामध्ये स्पष्टपणे दिलं आहे. तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन तो वचननामा पोहोचवला आहे. त्यांना समजून सांगितलं की ताईंना ह्या गावामध्ये अशा सुविधा करायच्यात. वाबगाव गणामध्ये जो पाणी प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून मी प्रयत्न करते. तो प्रश्न जाणून घेतला, मुलाखतीच्या माध्यमातून तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपले रस्ते असतील, आरोग्य असेल, सर्व सुधारवण्यासाठी प्रयत्न करायचे. वाबगाव PSC सेंटर मोठं करायचं आहे किंवा खेडमध्ये शासकीय रुग्णालय अवेलेबल करायचं आहे, ॲम्ब्युलन्सच्या सुविधा करायच्या. ते तरुणांसाठी आपल्या खेड सिटीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे, त्यांच्या कौशल्य विकासाला प्राधान्य द्यायचं आहे. आपल्या भागामध्ये बैलगाडा शर्यतीची प्रचंड मोठ्या प्रमाणावर आवड आहे, भजनी मंडळांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आवड आहे, त्यांना सगळ्यांना सक्रिय पाठबळ द्यायचं आहे. अनेक विकास करायचा आहे. तो विकास मी वचननाम्याच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवला आहे आणि नक्कीच माझा प्रत्येक मतदार जाणकार आहे. तो नक्कीच योग्य निर्णय घेईल याची मला खात्री आहे. समोरचे कितीही सांगत असेल की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं आहे, परंतु मी म्हणेल की ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती मुळीच नाही आहे. मला लोकांसाठी काम करायचं आहे म्हणून मी धडपडते आहे. मला माझ्या प्रत्येक गावाचा विकास करायचा आहे म्हणून मी धडपडते आहे. त्याच्यामुळे ही लढाई विकासाच्या मुद्द्यावरच व्हावी आणि जो खऱ्या अर्थाने प्रश्न जाणून घेतोय आणि खऱ्या अर्थाने ज्या उमेदवाराला हे प्रश्न सोडवायचे त्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक व्हावी ही माझी प्रखर इच्छा आहे. आणि माझे मतदार नक्कीच जाणकार आहेत, ते सर्व काही समजतील आणि योग्य सक्षम नेतृत्वाला पुढे जागा देतील. येत्या 7 तारखेला सर्वांनीच माझ्या पूर्ण मतदार बंधू भगिनींना, रेटवडी वाबगाव गटातील 24 गावातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी एवढीच नम्रतेची विनंती करते की एक सक्षम नेतृत्व रेटवडी वाबगाव जिल्हा परिषद गटातून पुणे जिल्हा परिषदेवर नेऊन ठेवा. आपला रेटवडी वाबगाव गट एक मॉडेल रेटवडी वाबगाव गट म्हणून पुणे जिल्हा परिषदेवर नेऊन ठेवल्याशिवाय मी राहणार नाही आणि इथून पुढे लढेल ते फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच मी लढेल. मला विकास करायचा आहे, तो माझ्या 24 गावांचा करायचा आहे आणि त्या मुद्द्यावरच ही लढाई नक्कीच होईल आणि माझे मतदार मला यासाठी नक्कीच साथ देतील. सर्व मतदार बंधू आणि बहिणींना एवढीच विनंती करते, येणाऱ्या 7 तारखेला माझा अनुक्रमांक 3 दीप्ती प्रसाद भोगाडे मशाल, जिल्हा परिषद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मी उमेदवार आणि आपल्या पंचायत समितीचे रेटवडी गणाचे उमेदवार दिलीप राजाराम डुबे, त्यांचा अनुक्रमांक 2 चिन्ह मशाल आणि वाबगाव पंचायत समितीचे उमेदवार ज्ञानेश्वर हनुमंत ढेरंगे आणि त्यांचाही अनुक्रमांक 3 आणि चिन्ह मशाल. या आमच्या तिन्ही उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा एवढं आवाहन मी माझ्या रेटवडी वाबगाव गटातील प्रत्येक मतदाराला करते. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही हा शब्द मी तुम्हाला देते. तुमची प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी नक्कीच कटिबद्ध आणि कार्यक्षम राहील. नमस्कार. रामकृष्ण हरी.